नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे तर महाराष्ट्रातील महसुली कायदे, जमिनीचे क्लिष्ट विषय, शासनाचे नवीन निर्णय आणि कृषी योजना यांबद्दल अगदी सोपी आणि खात्रीशीर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं. बरोबर. आणि आजचा विषय तर म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो अनेकांना माहिती नसतो. बघा, महाराष्ट्रात अशी हजारो हेक्टर शेतजमीन आहे जिच्यावर नांगर चालत नाही. 7-12 उताळ्यावर ती वर्षानुवर्षे पोटखराबा म्हणून पडून असते. हो, आणि ती तशीच पडून राहते कारण लोकांना वाटतं की या जमिनीचं काहीच होऊ शकत नाही. अगदी तेच. पण यात सर्वात धक्कादायक वास्तव काय माहितीये? केवळ या एका कागदी नोंदीमुळे जेव्हा महामार्ग किंवा धरणासाठी भूसंपादन होतं तेव्हा शेतकऱ्यांना सर्वसाधारण जमिनीच्या तुलनेत चक्क 75% कमी मोबदला मिळतो. अरे बापरे, 75%! हा तर खूप मोठा फटका आहे. हो ना. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाची चिरफाड करणार आहोत. शासनाचे निर्णय, कायदे आणि योजनांच्या माध्यमातून ही मृत वाटणारी खडकाळ जमीन पुन्हा जिवंत कशी करता येते हे आपण समजून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच मला एक अतिशय मूलभूत आणि कायदेशीर प्रश्न पडतोय. मुळात ही पोटखराबा जमीन अस्तित्वात कशी आली? या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या महसुली कायद्याच्या आणि भारताच्या इतिहासात दडलंय. कसं आहे, साधारण 1919 ते 1920च्या दरम्यान जेव्हा इंग्रज राजवटीत जमिनीची मोजणी आणि वर्गीकरण सुरू होतं तेव्हा तंत्रज्ञान अतिशय मर्यादित होतं. अच्छा, म्हणजे तेव्हा आजच्यासारखी मोजणीची प्रगत साधनं नव्हती. अगदी बरोबर. मग जर एखाद्या जमिनीत मोठे खडक असतील किंवा ती ओबडधोबड असेल जिथे बैलांचा नांगर चालवणं अशक्य होतं तर त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी अशा जमिनीला पोटखराबा म्हणजे अनुत्पादक ठरवून टाकलं. अच्छा, म्हणजे ती फक्त त्या काळची नोंद आहे? हो, पण आज 100 वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. आज आपल्याकडे प्रगत यंत्रसामग्री आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर या पोटखराबा जमिनीचे प्रामुख्याने 2 वर्ग पडतात, वर्ग अ आणि वर्ग ब. बरं, मग या वर्ग अ मध्ये काय येतं? आणि तिथे परस्पर ट्रॅक्टर चालवणं किंवा मातीचे बांध घालणं बेकायदेशीर ठरत नाही का? हा खूप चांगला प्रश्न आहे. बघा, पोटखराबा वर्ग अ म्हणजे अशी जमीन जी पूर्णपणे खडकाळ आहे किंवा जिची मशागत करणं कठीण आहे. पण सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा हा आहे की ही वर्ग अ ची जमीन सुधारण्यासाठी कोणाच्याही सरकारी परवानगीची अजिबात आवश्यकता नसते. बापरे, खरंच कोणतीच परवानगी लागत नाही? अजिबात नाही. जो मूळ मालक आहे तो ती जमीन बिनधास्तपणे सुधारू शकतो, लागवडीखाली आणू शकतो. हे ऐकायला खूपच दिलासादायक आहे. म्हणजे वर्ग अ च्या जमिनीसाठी कोणतीही कायदेशीर अडचण नाहीये. पण मग वर्ग ब बाबत काय नियम आहेत? तिथे परिस्थिती वेगळी आहे का? हो, तिथे मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण वर्ग ब च्या बाबतीत नियम अत्यंत कडक आहेत. पोटखराबा वर्ग ब म्हणजे अशी जमीन जी शासनाने सार्वजनिक किंवा विशिष्ट कारणांसाठी राखून ठेवलेली असते. अच्छा, म्हणजे जसं रस्ते किंवा कालवे यासाठी? अगदी बरोबर. रस्ते, कालवे, पिण्याच्या पाण्याचे तलाव किंवा स्मशानभूमी यांचा यात समावेश होतो. समजा एखाद्या व्यक्तीने वर्ग ब च्या जमिनीत अतिक्रमण करून शेती करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथून माती मुरुम उचलला तर तो थेट दखलपात्र गुन्हा ठरू शकतो. महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1968च्या कलम 7 नुसार अशा प्रकरणात जिल्हाधिकारी 1000 रुपयांपर्यंत दंड आकारू शकतात आणि त्या व्यक्तीला कायदेशीररित्या जमिनीवरून बेदखल करू शकतात. अरे बापरे, म्हणजे 7-12 उतार्यावर आपली नोंद नेमकी कोणत्या वर्गात आहे हे तपासणं ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरते. नक्कीच. आणि जर नोंद वर्ग अ मध्ये असेल तर 2018च्या शासन निर्णयानुसार एक खूप मोठा फायदा मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती तिची वर्ग अ ची जमीन सुधारते तेव्हा तलाठ्याकडे अर्ज करून ती जमीन लागवडीयोग्य क्षेत्र म्हणून 7-12 वर नोंदवून घेता येते. अच्छा, आणि अशी नोंद झाल्यामुळे नक्की काय फायदा होतो? याचा थेट परिणाम असा होतो की त्या सुधारित जमिनीवर भविष्यात पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. बरं, हे सर्व कायदेशीररित्या शक्य आहे हे आत्ता स्पष्ट झालं. पण इथे एक अतिशय व्यावहारिक आणि थोडा वेगळा दृष्टिकोन समोर येतो. शेती हा मुळातच कष्टाचा आणि अनिश्चिततेचा व्यवसाय आहे, हे आपण जाणतोच. हो ना, निसर्गाचा काही भरोसा नसतो. तेच तर, चांगल्या आणि सुपीक जमिनीतही पीक घेताना नाकीनऊ येतात.
अशा परिस्थितीत एखाद्या खडकाळ अनुत्पादक जमिनीत लाखो रुपये, वेळ आणि ऊर्जा का वाया घालावी? केवळ कागदावर लागवडीयोग्य अशी नोंद झाल्याने खरोखरच काही भरीव आर्थिक फायदा होतो का? फायदा इतका प्रचंड आहे की तो समजून घेतल्यावर दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. कसं आहे, आपण याकडे दोन वेगवेगळ्या कोनातून पाहूया. एक म्हणजे रिअल इस्टेट किंवा जमिनीचं बाजारमूल्य आणि दुसरं म्हणजे तिची प्रत्यक्ष उत्पादन क्षमता. बरं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जो भूसंपादनाचा मुद्दा मांडलात तोच इथे लागू होतो का? अगदी बरोबर. समजा एखाद्या गावाजवळून समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प किंवा एखाद्या धरणाचा कालवा जात आहे आणि त्यासाठी शासनाकडून लँड ॲक्विजिशन सुरू झालं. शासनाच्या 2008च्या निर्णयानुसार जर जमिनीची नोंद पोटखराब असेल तर सर्वसाधारण जिराईत जमिनीच्या मोबदल्याच्या केवळ 25%च रक्कम मालकाला मिळते. म्हणजे जर शेजारच्या सुपीक जमिनीला 1 कोटी रुपये मिळत असतील तर या पोटखराबा जमिनीच्या मालकाला केवळ 25 लाख रुपये मिळतात. म्हणजे थेट 75 लाखांचा तोटा. काय सांगतंय? म्हणजे केवळ 7/12वरील एका शब्दाच्या नोंदीमुळे आणि थोड्याशा मशागती अभावी मूल्यामध्ये एवढी मोठी तफावत? होय, पण तीच जमीन जर आधीच सुधारून लागवडीयोग्य म्हणून नोंदवली असती तर तिला 100% मोबदला मिळाला असता. हे खरोखरच धक्कादायक आहे. हे एका अर्थी एखाद्या बंद पडलेल्या आणि धूळखात पडलेल्या मालमत्तेला जिवंत करण्यासारखंच आहे. अगदी त्याचप्रमाणे. आणि याला रेडी रेकनर दरांचाही मोठा आधार आहे. 2024-25च्या दरानुसार नाशिकमधील वडगाव परिसरात जमिनीचे दर प्रति हेक्टर जवळपास 12 ते 18 लाख रुपये आहेत. अच्छा, आणि इतर शहरांमध्ये? छत्रपती संभाजीनगरमधील गोपाळपूर भागात हे दर 16 ते 24 लाख रुपये प्रति हेक्टर आहेत. जेव्हा अनुत्पादक जमीन लागवडीखाली येते तेव्हा तिचं मूल्य थेट या दरांशी जोडलं जातं. हा झाला आर्थिक फायदा. पण उत्पादनाच्या दृष्टीने काय सांगाल? खडकाळ जमिनीत पीक कसं येणार? त्यासाठी भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागानं 2019 मध्ये एक वेस्टलँड ॲटलस प्रकाशित केला. यात पडीक जमिनींचं शास्त्रीय विश्लेषण केलंय. उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा खोऱ्यात माती परीक्षण केल्यावर शास्त्रज्ञांना एक गोष्ट आढळली. कोणती गोष्ट? तिथल्या पडीक जमिनीत स्फुरद म्हणजेच फॉस्फरस अत्यंत कमी आहे आणि पालाश म्हणजे पोटॅशियम गरजेपेक्षा जास्त आहे. अच्छा, पण केवळ मातीतील रसायनांची पातळी समजून घेतल्याने खडकाळ जमीन पिकांसाठी कशी योग्य ठरेल? त्यासाठी मातीचा पोत बदलणं आवश्यक नाही का? खडक कसे काढणार? तिथेच तर कृषी विज्ञानाचा खरा वापर होतो. जेव्हा माती परीक्षणामधून जमिनीचा अल्कधर्मी किंवा क्षारयुक्त स्वभाव समजतो तेव्हा शास्त्रज्ञ जिप्सम वापरण्याचा सल्ला देतात. जिप्सम? त्याने काय होतं? जिप्सममुळे जमिनीतील अतिरिक्त सोडियम निघून जातो आणि मातीचा पोत सुधारतो. यासोबतच ताक किंवा शेवरी यांसारखी हिरवळीची खतं जमिनीत गाडल्यास खडकाळ वाटणाऱ्या मातीतही सेंद्रिय कर्ब वाढतो आणि ती जमीन काही वर्षातच सोयाबीन किंवा कापसासारखं उत्तम पीक देण्यास तयार होते. हे विज्ञान समजायला सोपं आहे, पण वास्तवाच्या धरातलावर पाहिलं तर जमिनीतील मोठे खडक काढणं, ती सपाट करणं आणि तिथे समतल चर खोदणं यासाठी येणारा खर्च अवाढ्य असतो. हो, तो खर्च नक्कीच मोठा असतो. मग मला सांगा, सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी हा लाखो रुपयांचा खर्च स्वतःच्या खिशातून कसा करणार? ही गोष्ट केवळ सिद्धांतात चांगली वाटते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत पैशांची मोठी भिंत उभी राहते ना? हाच तो टप्पा आहे जिथे प्रशासकीय योजना खऱ्या अर्थाने संजीवनी ठरतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला आपण मनरेगा म्हणतो, ती या समस्येवर थेट उत्तर आहे. अच्छा, मनरेगातून यासाठी मदत मिळते का? होय, या योजनेअंतर्गत पडीक आणि पोटखराबा जमिनीच्या विकासासाठी तब्बल 100% अनुदान उपलब्ध आहे. याचा अर्थ जमीन सुधारण्यासाठी येणारा संपूर्ण मजुरीचा आणि साहित्याचा खर्च शासन उचलतं. 100% अनुदान. अनेकदा सरकारी योजनांमध्ये 100% अनुदान फक्त कागदावरच राहतं. आणि मनरेगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे मजुरांचे पैसे महिनोन्महिने मिळत नाहीत अशी सार्वत्रिक ओरड असते. बरोबर आहे, पूर्वी अशी तक्रार होती. मग जर मजुरांना वेळेवर पैसेच मिळाले नाहीत तर ते अशा कठीण जमिनीत काम करायला काय येतील? ही समस्या पूर्वी नक्कीच होती, पण आता प्रणालीमध्ये मोठे तांत्रिक बदल झाले आहेत. शासनाने आता NIFMS म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टम लागू केली आहे. अच्छा, ही नवीन सिस्टम कशी काम करते? पूर्वीच्या व्यवस्थेत मस्टर रोल ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीत आणि तिथून जिल्हा परिषदेकडे जायचा, ज्यामध्ये अनेक महिने जायचे. पण आता NIFMSमुळे 99.93% मजुरीची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मजुरांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. अरे वा,
म्हणजे डिजिटल हजेरीमुळे काम पूर्ण झाल्यावर लवकर पैसे मिळतात तर? अगदी बरोबर. 15 ते 20 दिवसांच्या आत पैसे थेट खात्यात येतात. शिवाय मनरेगाच्या 2024-25च्या मास्टर सर्क्युलरनुसार खडकाळ जमीन सपाट करणं, बांधबंदिस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक शेततळे उभारणे ह्या कामांना प्राधान्य दिलं जातं. शेततळ्यामुळे तर पाण्याचा प्रश्नही सुटेल. हो ना. पडीक जमिनीत 15 बाय 15 बाय 1.5 मीटर आकाराचं शेततळं खोदल्यास पावसाचं पाणी साठतं आणि जमिनीची धूप थांबते. केंद्र सरकार 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देतं आणि राज्य सरकार स्वतःच्या निधीतून अतिरिक्त दिवसांचा आर्थिक भार उचलतं. त्यामुळे आता मजुरांची कमतरता भासत नाही. नेफएमएस सारख्या प्रणालीमुळे लालफितशाही बरीच कमी झाली आहे हे मान्य करावंच लागेल. पण समाजात असाही एक मोठा वर्ग आहे ज्यांच्याकडे भांडवल तर सोडाच, पण मुळात जमीनच अस्तित्वात नाहीये. हो, भूमिहीन शेतमजूर खूप आहेत आपल्याकडे. हो ना? किंवा असली तरी ते अत्यंत तुटपुंजी आहे. अनुसूचित जाती, जमाती किंवा जे पिढ्यानपिढ्या भूमिहीन शेतमजूर म्हणून काम करत आहेत, अशा उपेक्षित घटकांसाठी या सर्व प्रक्रियेत काही विशेष तरतूद आहे का? निश्चितच आहे. आणि या विशेष तरतुदी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी आहेत. शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. आणि अनुसूचित जमातींसाठी? त्यांच्यासाठी म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वित केली आहे. जर या घटकातील एखाद्या शेतकऱ्याकडे पडीक किंवा पोटखराबा जमीन असेल तर नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी या योजनांमधून तब्बल 4 लाख रुपयांचं थेट अनुदान दिलं जातं. बापरे, 4 लाख रुपयांचं अनुदान ही खूप मोठी रक्कम आहे. पण केवळ विहीर खोदून पाण्याचा प्रश्न सुटतो का? त्या विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर लागते, पाईपलाईन लागते. त्यासाठी पुन्हा शेतकऱ्याला सावकाराचे उंबरठे झिजवावे लागतात का? नाही. आणि म्हणूनच या योजनेचं डिझाईन खूप विचारपूर्वक केलंय. बघा, हे अनुदान केवळ खड्डा खोदण्यासाठी नाहीये, तर एका पॅकेजच्या स्वरूपात मिळतं. यामध्ये नवीन विहिरीसोबतच वीज जोडणी, पंपसंच आणि पाईप्स यांचाही समावेश असतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण व्यवस्थाच करून दिली जाते. पण यासाठी जमिनीची काही अट आहे का? हो, नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर म्हणजे साधारण 1 एकर जमीन असणं आवश्यक असतं. आणि जर विहीर नको असेल, फक्त ठिबक किंवा तुषार सिंचन बसवायचं असेल तर केवळ 0.20 हेक्टर म्हणजे अर्धा एकर जमिनीची अट ठेवण्यात आली आहे. हे खूपच फायद्याचं आहे. पण मगाशी मी जे भूमिहीन मजुरांबद्दल विचारलं त्यांचं काय? हो, त्याबद्दल सांगतो. या सर्वांच्या पुढे जाऊन एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. तो म्हणजे भूमिहीन दलितांसाठी शेतजमीन खरेदी योजना. शेतजमीन खरेदीसाठी योजना? हे थोडं दुर्मिळ वाटतं, कारण सहसा शासनाकडून बियाणे किंवा खतांसाठी अनुदान मिळतं, पण थेट जमीन खरेदी करण्यासाठी कसा काय निधी मिळू शकतो? हाच या धोरणाचा सर्वात मोठा आणि गेम चेंजर पैलू आहे. पूर्वी या योजनेत 50% अनुदान आणि 50% कर्ज अशी विभागणी होती. पण वास्तवात काय दिसायचं? कर्ज फेडणं अशक्य झाल्यामुळे अनेक कुटुंब पुन्हा आर्थिक संकटात ढकलली जायची. हो, कर्जबाजारीपणा वाढायचा. बरोबर. त्यामुळे शासनाने नियमात बदल करून आता ही योजना 100% अनुदानावर आणली आहे. काय सांगताय? 100% अनुदान? होय. या अंतर्गत 4 एकर कोरडवाहू जमिनीसाठी 20 लाख रुपये किंवा 2 एकर बागायती जमिनीसाठी 16 लाख रुपये शासनातर्फे थेट दिले जातात. ज्या कुटुंबाने पिढ्यानपिढ्या दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली त्यांना थेट मालकी हक्काची जमीन मिळवून देण्याचा हा एक प्रबळ मार्ग आहे. 100% अनुदानावर जमीन मिळणं हे खरोखरच जीवन बदलणारं ठरू शकतं. पण आता पुन्हा एकदा जमीन सुधारण्याच्या तांत्रिक अडचणीकडे वळूया. मजुरांच्या मदतीने बांधबंदिस्ती करता येते, पण जेव्हा जमिनीत प्रचंड मोठे खडक असतात तेव्हा मानवी श्रम अपुरी पडतात ना? नक्कीच. तिथे ट्रॅक्टर, लेझर लेव्हलर अशी मोठी आणि महागडी यंत्र लागतात. तेच तर. अल्पभूधारक शेतकऱ्याला अशी यंत्र विकत घेणं तर दूरच, पण तासावर भाड्याने घेणंही परवडत नाही. मग या यांत्रिकीकरणाच्या समस्येवर काय उपाय आहे? या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने एक अतिशय कल्पक मार्ग शोधलाय, ज्यामध्ये यांत्रिकीकरण आणि महिला सक्षमीकरणांची सांगड घातली गेली आहे. अरे वा, हे कसं काय? पोकरा म्हणजेच हवामान अनुकूल कृषी प्रकल्प हा जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता या प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात शासनाने गावागावात काम करणाऱ्या उमेद किंवा माविमच्या महिला स्वयंसहायता गटांना मोठं प्रोत्साहन दिलंय.
अच्छा, महिला बचत गटांना. पण कशासाठी? त्यांना कृषी अवजार बँक म्हणजेच कस्टम हायरिंग सेंटर सुरू करण्यासाठी मदत केली जाते. कृषी अवजार बँक ही संकल्पना म्हणून समजायला सोपी आहे. म्हणजे हे एका प्रकारे गावाच्या पातळीवर चालणारं ट्रॅक्टर्स आणि यंत्रांचं उबर किंवा ओलासारखं मॉडेल आहे का, जे स्थानिक महिला चालवतात? अगदी तंतोतंत तसंच. या महिला गटाला अवजार बँक सुरू करण्यासाठी तब्बल 24 लाख रुपयांचं म्हणजे 60% अनुदान दिलं जातं. या मोठ्या निधीतून महिला गट ट्रॅक्टर, रोटावेटर आणि इतर आधुनिक कृषी अवजार खरेदी करतात. म्हणजे एकाच वेळी 2 फायदे होतात. हो, पहिला म्हणजे गावातील महिलांना रोजगाराचं आणि उद्योजकतेचं एक हक्काचं साधन मिळतं. आणि दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांची पडीक जमीन सपाट करण्यासाठी अतिशय रास्त आणि परवडणाऱ्या दरात यंत्रसामग्री भाड्याने मिळते. गावातल्या गावात यंत्र मिळत असतील तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. नक्कीच. याशिवाय स्मॅम म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत लेझर लँड लेव्हलरसारख्या आधुनिक यंत्रांसाठी अनुदान दिलं जातं. लेझर लेव्हलरमुळे जमीन इतक्या अचूकपणे सपाट होते की भविष्यात पिकाला पाणी देताना पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही. गावातील पैसा गावातच फिरत राहतो आणि जमीनही सुधारते. हे एक उत्तम आर्थिक मॉडेल आहे. पण या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जेव्हा प्रत्यक्षात अर्ज करायची वेळ येते तेव्हा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणं, कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन वेगवेगळ्या टेबलांवर जाणं, यातच शेतकऱ्याचा अर्धा उत्साह संपून जातो. हे अगदी खरं आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव खूप कंटाळवाणी असते. हो ना. ट्रॅक्टरसाठी कृषी विभाग, विहिरीसाठी समाज कल्याण विभाग, ही लाल फितेशाही आणि वेळखाऊ प्रक्रिया कशी टाळता येईल? प्रशासनालाही या समस्येची जाणीव झालीय आणि म्हणूनच महाडीबीटी हे एकात्मिक पोर्टल विकसित करण्यात आले. या पोर्टलला आपण एका थाळीची उपमा देऊ शकतो. थाळी म्हणजे कसं? जसं एकाच ताटात सर्व पदार्थ वाढलेले असतात, तसंच महाडीबीटी हे एकच व्यासपीठ आहे जिथून विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेता येतो. याला एकात्मिक अर्ज प्रक्रिया किंवा सिंगल ॲप्लिकेशन सिस्टीम म्हणतात. शेतकऱ्याला ट्रॅक्टर, ठिबक सिंचन आणि शेततळे या सर्वांसाठी वेगवेगळे अर्ज करण्याची अजिबात गरज नसते. अच्छा, म्हणजे कृषी विभाग या एकाच पर्यायाखाली तो त्याच्या पसंतीच्या अनेक योजनांसाठी एकाच वेळी मागणी नोंदवू शकतो. तर अगदी तसंच. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण वास्तवात अनेकदा असं दिसतं की सर्व्हर डाऊन असतो, फाईल्स अपलोड होत नाहीत किंवा अर्ज वारंवार नामंजूर होतात. या पोर्टलच्या काही छुप्या तांत्रिक अटी आहेत का ज्यामुळे प्रक्रिया अडकते? हो, इथेच अनेक जण अडकतात. तांत्रिक अटी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ, ओळखपत्र किंवा 7/12 उतार्याची जी PDF फाईल पोर्टलवर अपलोड केली जाते तिची साईज 256 KB पेक्षा कमी असावी लागते. बापरे, 256 KB, ही तर खूप छोटी फाईल झाली. आणि मग फोटोचं काय? फोटो किंवा सहीची JPEG फाईल तर फक्त 5 KB ते 20 KBच्या दरम्यानच असायला हवी. अनेकदा ई-सेवा केंद्रांवर फाईलची साईज जास्त असल्यामुळे अर्ज सबमिटच होत नाही. अच्छा, म्हणजे ही तांत्रिक माहिती असणं खूप आवश्यक आहे. हो, पण या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठी प्रशासकीय सुधारणा 2025-26 या आर्थिक वर्षापासून लागू होत आहे. शासनाने आता जुनी लॉटरी पद्धत बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच FCFS हे नवीन धोरण स्वीकारलं आहे. लॉटरी पद्धत बंद करणं हा खरोखरच मोठा निर्णय आहे. पण शासनाला जुनी पद्धत का बदलावी लागली? लॉटरी पद्धतीमध्ये नक्की काय अडचण होती? कसे, लॉटरी पद्धतीमध्ये अनिश्चितता प्रचंड होती. शेतकरी सर्व कागदपत्रे गोळा करून अर्ज करायचे आणि नशिबावर अवलंबून राहायचे. अनेकदा गरजू शेतकऱ्यांचं नाव लॉटरीमध्ये यायचंच नाही. हो, त्यामुळे त्यांची निराशा व्हायची आणि पुढचं नियोजन कोलमडायचं. बरोबर. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणामुळे जो शेतकरी जागरूक आहे आणि वेळेवर अर्ज करतो त्याला हमखास लाभ मिळतो. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आला आहे. हे खूपच चांगलं झालं. आणि समजा एखादा प्रकल्प मोठा असेल आणि अनुदानाव्यतिरिक्त स्वतःचा वाटा उचलण्यासाठी पैशांची कमतरता असेल तर त्यासाठी बँकिंग व्यवस्थेचा भक्कम आधार उपलब्ध आहे. म्हणजे बँका कर्ज देतात का यासाठी? होय, पंजाब नॅशनल बँकसारख्या राष्ट्रीयकृत बँका ग्रामोदय नावाची विशेष योजना चालवतात. यातून पडीक जमीन विकासासाठी 15 वर्षांपर्यंतच्या मुदतीचे दीर्घकालीन कर्ज मिळते. पण कृषी क्षेत्रात लगेच परतावा मिळत नाही ना. आज जमीन सुधारली तरी पहिलं पीक हातात येऊन त्यातून नफा मिळायला बराच काळ लागतो.
अशा स्थितीत लगेच पुढच्या महिन्यापासून कर्जाचे हफ्ते सुरू झाले तर शेतकऱ्याने ते कसे भरायचे? हीच कृषी अर्थशास्त्रातील सर्वात मोठी अडचण ओळखून या कर्जामध्ये तब्बल 36 महिन्यांचा ग्रेस पिरियड दिला जातो. 36 महिने म्हणजे पूर्ण 3 वर्ष. होय, म्हणजे कर्ज घेतल्यापासून सुरुवातीची 3 वर्ष शेतकऱ्याला कर्जाचा हप्ता भरण्याची कोणतीही सक्ती नसते. या 3 वर्षांच्या काळात तो आरामात खडकाळ जमिनीचं सपाटीकरण करू शकतो, मातीचा पोत सुधारू शकतो आणि पहिलं पीक काढून आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे हा संपूर्ण प्रवास एका अतिशय तर्कशुद्ध साखळीसारखा आहे. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला 7-12 उतार्यावरील पोटखराबा वर्ग अ ही नोंद ओळखायची, भूसंपादनातील आर्थिक नुकसानीची जाणीव ठेवायची, त्यानंतर जमिनीचा पोत समजून घेऊन भांडवलासाठी मनरेगा, पोकरा किंवा महाडीबीटी सारख्या योग्य व्यासपीठाची निवड करायची. बरोबर. हा फक्त एका योजनेचा लाभ नाही, तर एका पूर्ण प्रक्रियेचा प्रवास आहे. अगदी अचूक विश्लेषण केलंत तुम्ही. आणि याच प्रवासाच्या पार्श्वभूमीवर शेवटी एक अत्यंत व्यापक आणि भविष्याचा वेध घेणारा विचार समोर येतो. बघा, शासनाने अलीकडेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना संपूर्ण राज्यात लागू केली आहे. हो, त्या योजनेशी खूप चर्चा आहे सध्या. या योजनेमुळे आता राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांसाठी पूर्णपणे मोफत वीज मिळत आहे. या एका निर्णयाचा अर्थ खूप खोलवर जातो. तो कसा काय? जेव्हा एखादा शेतकरी आपली पोटखराबा जमीन सुधारतो, तिथे शेततळे किंवा विहीर उभारतो, तेव्हा त्याला पाण्याचा पंप चालवण्यासाठी लागणारा जो दैनंदिन खर्च होता, ज्याला आपण रनिंग कॉस्ट म्हणतो, तो आता अक्षरशः शून्यावर आला आहे. अरे वा, म्हणजे सिंचनाचा खर्चच उरला नाही. हो ना. आजच्या घडीला हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान आणि वाढते तापमान यांसारख्या जागतिक संकटांचा आपण सामना करत आहोत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील पडून असलेली हजारो हेक्टर खडकाळ जमीन लागवडीखाली आणणे आणि तिथे हिरवळ फुलवणे हे केवळ एका शेतकऱ्याच्या वैयक्तिक उत्पन्नापुरते मर्यादित राहिलेले नाही. म्हणजे ही पर्यावरणाचीही गरज आहे. अगदी. ही प्रत्येक सुधारित जमीन राज्याची शाश्वत अन्नसुरक्षा मजबूत करत आहे आणि वातावरणातील कार्बन शोषून घेणारी एक मोठी ताकद बनत आहे. नक्कीच. पडून असलेली जमीन हा शाप नसून ती योग्य नियोजन केल्यास भविष्यातील एक मोठी ताकद बनू शकते, हा विचार खरोखरच दिशा देणार आहे. जो खडक आज नांगराची फाल तोडतो, तोच उद्या योग्य तंत्रज्ञान आणि योजनांच्या बळावर राज्याची अन्नसुरक्षा पेलू शकतो. 100% खरं आहे. या चर्चेतून समोर आलेली माहिती आणि कायदेशीर मार्ग निश्चितच अनेकांसाठी एक नवीन सुरुवात ठरेल अशी आशा आहे. विचार करा, आज जी जमीन कागदावर मृत वाटतेय, ती उद्या योग्य प्रयत्नांनी समृद्धीचं आणि पर्यावरणाचं सर्वांत मोठं केंद्र बनू शकते का? याच प्रश्नासोबत आजच्या या सखोल चर्चेला इथेच पूर्णविराम देऊया. धन्यवाद. मित्रांनो, ही अत्यंत मोलाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचायलाच हवी. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आपल्या 7-12 उताळ्यावर किती गुंठे पोटखराबा जमीन आहे, किंवा अशाच आणखी कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.